प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 7 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. तर काल आपण पाहत होतो अर्जुनराव सायलीची माफी मागण्यात व्यस्त होते. ऐकून घ्या ना माझं सायली, हे बघा तिच्याशी चांगलं वागणं कंपल्शन होतं ना, म्हणून मी असं करत होतो ना, मला माझ्या लाईफमध्ये हवी आहे. तेवढ्यात रविराज येतात आणि हे दोघंही जण एकदम नॉर्मल होत आहे. आता रविराज त्यांच्या समोर येऊन म्हणतात, अरे सॉरी, तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही ना केलं मी? अर्जुन म्हणतो, नाही सिनियर, अजिबात नाही. आता रविराज म्हणतात, एका केस संदर्भात बोलायचं होतं रे मला, म्हणून आलो होतो. मग अर्जुन म्हणतो, बोल ना रे. सायली म्हणते, बरं मी आलेच, हां तुम्ही बोला, मी खाली आहे. मग आता अर्जुन म्हणतो, ओके. सायली त्याच्याकडे जाता जाता वाकडं तोंड करून जाते. अर्जुन रविराजांना बसायला जागा देतोय आणि प्रिया पुन्हा एकदा अर्जुनच्या खोलीत जाण्यासाठी वर जात असते. सायली तिला मध्येच अडवते आणि तिला वर जाऊच देत नसते. आणि आता मात्र ती प्रिया संतापते आणि म्हणते, काय ग, काय चाललंय तुझं, बाजूला सरक, मला वर जायचंय. आता सायली चिडते आणि म्हणते, वर कुठे चाललीस ग, तुझी खोली तर खाली आहे ना प्रिया. प्रिया तोंड वर करून म्हणते, मस्त, अगं मी अर्जुनच्या खोलीत चालले, मला जायचंय तिकडे, चल हो बाजूला. सायली मुद्दाम तिला आडवी येत असते आणि तिला म्हणत असते, माझ्या खोलीत म्हणजे आमच्या दोघांच्या खोलीत चालली आहे वाटतं. आता प्रिया म्हणते, तुला ऐकायला कमी येतं का ग, मी अर्जुनच्या खोलीत चालली आहे. आता सायलीने तिचा हात असा धरलाय आणि बाहेर नेलंय तिला. आता हे रविराज अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन तुला माहिती आहे ना, मी माझ्या व्यवसायातनं निवृत्ती घेतली आहे. ती वात्सल्य केस आहे ना, ती मी तन्वीसाठी घेतली आहे आणि कामं तर वाढतच गेली रे, पण आता मला कामाकडे नाही, प्रतिमाकडे लक्ष द्यायचं आहे. अर्जुन म्हणतो, हो रे सिनियर, मी समजू शकतो, बोल ना, माझी काही मदत हवी आहे का तुला? मग रविराज म्हणतात, माझी अशी इच्छा आहे की माझ्या सगळ्या केसेस तू हँडल कराव्यात. अर्जुन खुश होतो आता आणि म्हणतो, हो का नाही, मी करेल ना, मी आजच सांगतो चैतन्याला सगळ्या ब्रीफ घे. इकडे सायलीने या प्रियाचा हात पकडत पकडत तिला एका खोलीत आणलाय. प्रिया म्हणत असते, काय चाललं का तुझं सायली? सायली म्हणते, ही तुला खोली दिलेली आहे, जिकडे तू तरा निघाली होतीस ना, ती माझी आणि ह्यांची खोली आहे. लगेच प्रिया म्हणते, तर तिकडे काय तिसऱ्याने प्रवेश नाही करायचा का? सायली म्हणते, अगं तुला तिथे जायचंच कशाला असतं प्रिया, तुझ्या मनात काय चाललंय ना प्रिया, मला बरोबर कळतंय, तुला काय वाटलं मी काय भोळी आहे? प्रिया हसायला लागते सायलीला आणि म्हणते, भोळी? भोळी नाही ग, तू मूर्ख आहेस, मूर्ख. म्हणून तर तुझा नवरा कंटाळला तुला आणि माझ्या प्रेमात पडलाय. सायली संतापते ना आता आणि म्हणते, वाटेल ते बोलू नको नाहीतर. प्रिया म्हणते, नाहीतर काय ग, फोड न फोड, थोबाड फोडायचंय का माझं? इथल्या वस्तू फोड, खिडकीच्या काचा फोड, काय वाटेल ते कर सायली, पण तुझा नवरा आता तुझ्याकडे परत येणार नाहीये. हिला जरा जास्ती कॉन्फिडन्स वाढला हिचा, असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? कशावर ना एवढं कॉन्फिडेंटली बोलती ही. असो, अर्जुनने हिला डोक्यावर बसवलंय हे मात्र नक्की आहे आणि ते खूपच विचित्र वाटतंय. तर आता हे रविराज निघालेले असतात अर्जुनशी बोलून. आता अर्जुनने फार भारी मुद्दा मांडलाय त्याच्यासमोर. तो म्हणतो, सिनियर थांब जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आता रविराज म्हणतात, कशाबद्दल रे? अर्जुन म्हणतो, हे बघ, प्रतिमा आत्या परत आली आहे, ही तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण तेव्हा तुला प्रतिमा आत्याची डेड बॉडी सापडली होती, ती कोणाची होती? रविराजांना आता ते सगळं आठवलंय डेड बॉडीचं. अर्जुन म्हणतो, तिचा DNA आणि तन्वीचा DNA कसं काय मॅच झाला? रविराज आता अर्जुनला म्हणतात की, अरे माझ्या डोक्यात आला होता हा विचार, प्रतिमा आल्याच्या आनंदात तो मागे पडला. अर्जुन म्हणतो, हो कळते रे मला सिनियर, पण तू आता विचार करायला हवा ना. रविराज म्हणतात, अर्थातच करायलाच हवा विचार, पण अरे मी ना सगळे पुरावे तपासले होते रे, ती बॉडी प्रतिमाचीच आहे की नाही हे तपासण्यासाठी, पण असं कसं झालं ते मलाही कळत नाही आता. मग अर्जुन म्हणतो, तू कुठे चेक केलं होतंस, DNA टेस्ट कुठे केली होतीस? मग रविराज म्हणतात, त्या सिटी हॉस्पिटलमध्ये. मी काय करतो अर्जुन, त्या हॉस्पिटलच्या डीनलाच जाऊन भेटतो बघ, ती गेलेली बाई तन्वीची कोणीच लागत नाही, मग कसं काय DNA मॅच झाला, त्यांना विचारावं लागेल नाही. आता अर्जुन म्हणतो, मी येतो तुझ्यासोबत. रविराज म्हणतो, नको अर्जुन, त्याचा इश्यू नको करायला, तू कोणाला काही कळूच देऊ नकोस. प्रतिमाच्या बाबतीत पूर्णाई किती हळव्या आहे तुला माहिती आहे ना, आणि ते DNA डेड बॉडी हे विषय काढले ना तर त्यांना त्रास होईल, त्यापेक्षा आपण हे सगळं शांततेतच करूया. अर्जुन म्हणतो, हो चालेल सिनियर. आणि आता रविराज तिथून निघून जातात. आता ही प्रिया सायलीच्या अवतीभोवती गोलगोल फिरत असते आणि हसत असते आणि तिला म्हणते, ए सायली, तुला एक गंमत सांगू का? काल तू तुझ्या खोलीत आली होतीस ना रात्री, तेव्हा तुझ्याच नवऱ्याने मला बाथरूममध्ये लपवून ठेवलं होतं, म्हणजे तू जेव्हा तिथे आली तेव्हा मी होते बरं का तिथे. आणि पुन्हा हसायला लागते करून. आणि मग ही प्रिया तिला म्हणते, आमच्यात काही खास नातं नसतं तर असं कशाला वागला असतं ना तो सायली. आता सायली मनात विचार करते, हे ना ह्यांनी ऐकायला हवं होतं,
म्हणजे यांना कळलं असतं ना की एक गोष्ट माझ्यापासून लपवली तर ही बाई कशी नाचतीये माझ्या डोक्यावर, ही प्रिया ना, असे ती मनातच खूप राग व्यक्त करते सायली. आता प्रिया म्हणते, आमच्यातलं हे खास नातं आहे ना, जेव्हा अर्जुन मला अलिबागला घेऊन गेला ना तेव्हाच लक्षात आलं होतं मला. किती रोमॅन्टिक डेट होती, काय सांगू तुला सायली. आता सायली म्हणते, रोमॅन्टिक डेट तुझ्यासाठी असेल, पण ते फक्त तिथे तुझ्या. आता असं बोलून ती जरा शांत बसली आहे, कारण तिला काही सांगता पण येत नाही ना तिला. मग सायली म्हणते, ते फक्त तुझ्यासाठी नव्हते आले तिथे, त्यांचं काम होतं तिथे. प्रिया, तू किती पण प्रयत्न कर, ते मला सोडून तुझ्याकडे कधीही येणार नाहीयेत, लक्षात ठेव. पण कॉन्फिडन्स, प्रियाचा कॉन्फिडन्स. ती म्हणते, तुला खरंच असं वाटतं की तुझा नवरा तुला सोडून कुठेच जाणार नाही? ओ काय ग सायली, किती बिचारी आहे ग तू. सायली म्हणते, प्रिया बिचारी नाही आहे मी. कुठल्याही स्त्रीला तिच्या नवऱ्याजवळ जर एखादी परकी स्त्री आली ना तर ती स्त्री नागिणीसारखी फुतकारत असते, लक्षात ठेव. प्रिया म्हणते, हो का, मग लक्षात ठेव. तुझ्या याच घरात राहून तुझ्या नवऱ्याला इतकं आपलंसं करेल ना मी की तो स्वतःच माझ्या अवतीभोवती फिरायला लागेल आणि मग तुझा तो फणा काढून काहीच उपयोग होणार नाहीये. सायली रागाने बघत असते आता प्रियाकडे, आणि आता प्रिया तिला म्हणते, काळजी घे, आणि आता उगाच तिला डिवचवून तिथून निघून जाते. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, तन्वी हे सगळं करण्यात सक्सेसफुल होईल का? पण आता हे DNA प्रकरण नक्की काहीतरी उघडकीला येईल, पण प्रिया काही एवढ्या लवकर एक्सपोज होणार नाही. असो, पण आता इकडे या पूर्णाजी खूपच अस्वस्थ झालेल्या असतात. त्या कल्पनाताईला म्हणतात, बघ न ग कल्पना, काय अवस्था झाली आहे ग माझी. असं वाटतंय की कधी माझ्या प्रतिमाची स्मृती येईल आणि कधी नाही, आणि कधी सगळं पहिल्यासारखं होईल बघ. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, अहो माझी पण अवस्था काही वेगळी नाहीये. प्रतिमा काय फक्त माझी नणंद नव्हती, ती माझी चांगली मैत्रीण होती. आम्ही दोघी एकमेकींशी किती सगळं सांगायचो एकमेकींना, पण आता काही शक्यच नाही हो. मग आता ह्या पूर्णाजी म्हणतात, हो ना, तिची स्मृती कधी परत येईल ग कल्पना. मग कल्पनाताई एक प्रसंग आठवून देतात त्या पूर्णाजीला. तुम्हाला आठवतं का पूर्णाई, मी लग्न करून जेव्हा या घरात आले तेव्हा किती बावरून गेली होती. तेव्हा फक्त प्रतिमानेच मला सावरलं होतं आणि तिच्याच लक्षात आलं होतं की मी गोंधळून गेली आहे. मग या पूर्णाजी म्हणतात, हो ना, प्रतिमेला बरोबर कळत होतं कोणाला कसं आपलंसं करावं, पण त्याच प्रतिमासाठी आपण सगळे कसे परके झालोय ना ग कल्पना. या कल्पनाताईंनी आता कपाटातनं कानातल्यांचा जोड काढलाय आणि आता त्या पूर्णाईला दाखवतात आणि म्हणतात, पूर्णाई, तुम्हाला हे कानातले आठवतात का हो? तुम्हाला माहितीये का हे कानातले माझ्याकडे कसे आले? पूर्णाजी म्हणतात, कसे ग कल्पना? आता कल्पनाताईंनी प्रतिमात्याचा आणि त्यांचा एक प्रसंग म्हणजे सांगितलाय पूर्णाजीला आणि तो आपल्याला दाखवलाय. आता या प्रतिमात्या आणि कल्पनाताई त्यांच्या तरुणपणामध्ये अशा चहापीत बसलेल्या असतात. आता या प्रतिमात्या म्हणत असतात की, प्रतिमात्या म्हणतात, अगं कल्पना, काय सांगत होते बघ मी तुला, हे न हट्टच धरून बसलेत बघ, तन्वीसाठी सोन्याच्या नवीन बांगड्या करायच्या म्हणजे करायच्या. मी म्हटले त्यांना, तुमची हौस पुरवून घ्या, पण माझं सगळं एवढं सोनं तन्वीचंच आहे की. कल्पनाताई सहज गप्पा मारता म्हणतात, प्रतिमा, अगं तुझे हे कानातले किती सुंदर आहेत ग, केव्हा केलेस तू? तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, अगं हल्लीच केलेत, 1-2दाच घातलेत बघ. कल्पनाताई म्हणतात, हो का, अगं मी बघितलेच नव्हते याच्या आधी. आता प्रतिमात्या म्हणतात, तुला आवडले का? मग ह्या कल्पनाताई म्हणतात, खूप सुंदर आहे. लगेच प्रतिमात्यांनी काढून त्यांना दिलेत, हे घे कल्पना, तू घाल. आता कल्पनाताई म्हणतात, अगं वेडी आहेस का प्रतिमा, अगं असं कोणाला द्यायचं नसतं सोनं. पण प्रतिमात्या म्हणतात, अगं घे तुझ्यासाठी, छान दिसतील तुला. आता या कल्पनाताई म्हणतात, वेडी आहेस का ग प्रतिमा, तुला फक्त म्हणले मी आवडले कानातले. प्रतिमात्या म्हणतात, अगं कल्पना, हे दागिने सोन्याचे आहेत हे महत्वाचं आहे का? मी तुला देतेय ना, हे महत्वाचं आहे. या ताई कल्पनाताई नाहीच म्हणत असतात, पण प्रतिमा त्या जबरदस्तीने त्यांना देतात कानातले आणि म्हणतात, किती छान दिसतील कल्पना तुला कानातले, तुला आवडले ना, मग माझ्याकडून तुझ्यासाठी छान दिसतील तुला. कल्पनाताईंना ती आठवण आठवली आहे आणि त्या म्हणतात की खरंच कमालच करतेस प्रतिमा, तू छान. आणि आता पूर्णाजीला ती आठवण सांगून पूर्णाजीला पण फार भारी वाटलंय. त्या म्हणतात, खरंच माझी प्रतिमा आहेच अशी. पण कल्पना, आपण हे कानातले प्रतिमाला दाखवायचे का ग? म्हणजे तुला तुझा पूर्वीचा काळ आठवलं बघ कानातले बघून, मग प्रतिमालाही आठवू शकतो की हे कानातले तिला ओळखीचे वाटतील का ग? कल्पनाताई म्हणतात, काय माहिती. आता पूर्णाजी म्हणतात, दाखवूया का तिला आपण हे कानातले? मग कल्पनाताई म्हणतात, हो पूर्णाई, चला ना आपण दाखवूयात तिला, पण आपण फार काही बोलूया नको तर उगाच ती अस्वस्थ होईल. आणि तसं तिला वाटलं ना पूर्णाई, तर आपण लगेच निघून येऊयात तिच्या खोलीतून, म्हणजे तिला त्रास नाही होणार.
पूर्णाजी म्हणतात चालेल ग कल्पना, मी काही बोलणार नाही, पण आता हे कानातले दाखवल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही बघ. आता या दोघी सासासुना गेल्यात प्रतिमा आत्याच्या खोलीत. इकडे सायली आली आहे किचन मध्ये आणि अर्जुन तिच्या पाठीपाठी आलाय सॉरी म्हणायला. पण या सीन मध्ये जरा मज्जाच आली आहे. अर्जुन म्हणत असतो अहो मिसेस सायली सिनियर काय म्हणाला माहितीये तुम्हाला, मी बोललो आता त्याच्याशी. सायली काही बोले ना अर्जुनशी. तो म्हणतो तुम्ही अजून पण चिडलेले आहात का माझ्यावर, बघा ना माझ्याकडे. अहो मी म्हंटलो ना तुम्हाला काय झालं ते, असं काय करता, माझी चूक होती का काल, बरं जाऊ दे, नाही बोलायचं का, मी उठा बशा काढू का, फाईन काढतो मी उठा बशा. आता तो उठा बशा काढायला लागतो खरंच सायली समोर. सायलीला ते जरा भारी वाटतंय. 3 उठा बशा काढल्यानंतर ही प्रिया आली आहे लगेच तिथे अर्जुन करत. अर्जुन लगेच गॅसच्या ओट्यापाशी खाली लपून राहतो. सायली त्याच्याकडे बघत असते. प्रिया म्हणते ए ए काय ग सायली, आत्ता अर्जुन इथे होता ना, मी बघितलं आत्ता त्याला, कुठे गेला तो. अर्जुन सायलीला सांगत असतो मी इथे नाहीये सांगा तिला. आता सायली म्हणते हे काय इथेच येते. अर्जुनची झाली फजिती. आता ही प्रिया अर्जुनकडे येते लगे पळत आणि म्हणते काय रे अर्जुन, काय इथे काय करतोयस तू. आता अर्जुन डोक्याला हात मारतो आणि असं तिला करतो हाय. प्रिया म्हणते तू असं खाली का बसलायस. आता ही सायली मनात विचार करते माझ्या समोर उठाबशा काढत होते हे सांगायला लाज वाटते यांना. आता अर्जुन तिला कारण सांगतो मोबाईल खाली पडला होता ना माझा, उचलत होतो खाली बसून. सायलीला जरा रागच येतोय अर्जुनचा. प्रिया म्हणते मी आलाय ना तुला फोन, चल ना मग किचन मध्ये काय करतोयस. अर्जुन सायलीकडे बघत बघतच तिथून जातोय बिचारा, ही हात ओढतच नेते त्याचा. आता तेवढ्याच सायली म्हणते ए प्रिया तू सगळ्यांसाठी लापशी करणार होतीस ना. आता ही प्रिया तिला म्हणते की त्याचं काय करायचं ना तूच ठरव ग सायली. आता अर्जुनचा पुन्हा हात धरून म्हणते चल ना रे अर्जुन इथून. सायलीला एवढा संताप येतोय की विचारू नका. पण आता या कल्पनाताई येतात मध्येच आणि काय होतंय ना प्रेक्षकांनो, हे जेलसी मुवमेंट जरा जास्ती होत आहेत, त्यामुळे सांगताना असं खूप काही हॅपनिंग नाही वाटत आहे. पण कल्पनाताई तिला अडवतात आणि म्हणतात काय ग तन्वी अर्जुनला कुठे घेऊन चाललीस तू. आता ही प्रिया म्हणते माझं ना काम आहे मामी अर्जुनकडे, म्हणून जरा घेऊन जाते त्याला. कल्पनाताई म्हणतात अगं पण तो सायली जवळ उभा होता ना किचन मध्ये, त्यांना काही काम असेल दोघांना, काही प्रायव्हसी देशील की नाही या दोघा नवरा बायकोंना तू. अगं नंतर कर तुझं काम, तू असं कर अस्मिताशी गप्पा मार बरं, चल जा जा जा. आता या कल्पनाताईंनी तिला पिटाळलंच आहे तिथून. आणि आता अर्जुनची चांगली शाळा घेतली, त्याला ओरडतात त्या आणि म्हणतात काय चाललं रे तुझं अर्जुन, तन्वी किती मागे पुढे करतीये तुझ्या, मला आवडतच नाहीये हे सगळं. हल्ली तू सुद्धा तिच्याशी जरा जास्तीच चांगला वागतोयस हा, आधी तर तुला ती डोळ्याच्या समोर नको असायची आणि आत्ताच काय झालंय. आता अर्जुन म्हणतो आता पण तेच आहे मम्मा, काही वेगळं नाहीये. अगं पण प्रतिमा आता तिला जवळ येऊ देत नाही ना, म्हणून ती हर्ट झाली आहे आणि पुन्हा तसंच वागून मला तिला हर्ट नाही करायचं ग, म्हणून मी असं वागतोय, असंच एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही मम्मा. आता या कल्पनाताई म्हणतात अरे बाबा पण अशी सारखी जवळ जवळ काय येते ती तुझ्या, तू कशाला ते सहन करतोयस, काही गरज नाही ना सहन करायची. हे बघ तू तिच्याशी नीट वाग, पण जर वाटेल तसं वागणं खपवून घेऊ नकोस. अगं सायली जरा समजव बाई तुझ्या नवऱ्याला. कल्पनाताई असं म्हणून तिथून आता निघून गेल्यात. सायली आता अर्जुनला चांगलीच ओरडते हा प्रेक्षकांनो. अर्जुन येतो पुन्हा सायलीकडे. सायली म्हणते पाहिलं ना सगळ्यांच्या किती लक्षात येत आहे तुम्ही प्रियाशी चांगलं वागतायत ते. आता अर्जुन म्हणतो हो ना. आता तो पुढे काही बोलणार तेवढ्या सायली म्हणते थांबलात का तुम्ही, तर उठाबशा मारत होतात ना मगाशी, मारा मारा उठाबशा मारा. मला वाटतं 4च उठबशा झाल्यात. अर्जुन म्हणतो हो मारतो उठबशा मारतो. आता बळजबरी बिचारा खूप साऱ्या उठबशा मारतोय आणि उठबशा मारताना त्याला दम लागलेला दाखवलाय आणि दम लागता लागता तो बोलतही असतो. मला काय माहिती तिथे राहायला येणार आहे, पण आता हे सायली म्हणते तुम्ही थांबलात का उठाबशा काढायला, मारा मारा उठाबशा मारा. आता अर्जुन पुन्हा 2-3 उठाबशा मारतो, पण त्याचे पाय आता चांगलेच भरून आलेत. आता सायली म्हणते थांबा आता. मग अर्जुन म्हणतो थँक्यू हां, ती इथे राहायला आली आहे म्हणजे शेअर करेल ना सगळं माझ्याशी, मधुभाऊंच्या केसबद्दल पण काहीतरी बोलेल, आपण जे काही करतोय ना, आपण मधुभाऊ सुटावे म्हणून हे सगळं करतोय ना, तुम्ही का चिडचिड करताय. सायली मनात विचार करते मला कळतंय हे मधुभाऊंना सोडवण्यासाठी चाललंय, पण मी का चिडचिड करतेय हे मला का कळत नाहीये. मी प्रियाच काय कुठलीच मुलगी तुमच्यासोबत सहन करू शकत नाही. आता ही अर्जुन तिला म्हणतोय काय चाललंय, का चिडताय तुम्ही सायली. मग सायली म्हणते तुम्ही जोडीदाराशी खोटं बोललात ना म्हणून मी चिडली आहे. अर्जुन म्हणतो जोडीदार, यू मीन लाईफ पार्टनर. आता सायली म्हणते नाही म्हणजे या प्लॅन मधल्या पार्टनरशी खोटं बोललात ना तुम्ही.
अर्जुन म्हणतो ओ अच्छा ते होय. मग आता सायली म्हणते नाही म्हणजे तुम्ही सांगितलं नाही ना ती लपली होती वर म्हणून. आता अर्जुन म्हणतो मग काय जेलमध्ये टाकणार का तुम्ही पुढच्या वेळेला. आता सायली म्हणते मग परत खोटं बोलणार आहात का तुम्ही माझ्याशी. आता अर्जुन म्हणतो नाही बाबा आय प्रॉमिस मी आता तुमच्याशी कधीही खोटं बोलणार नाही आय स्वेअर. मी जाऊ का आता. सायली आता हसते आणि म्हणते बरं कॉफी देऊ का तुम्हाला. अर्जुन म्हणतो नको नको आता कॉफी नकोय मला चैतन्यासोबत काम आहे. मला वेळ पण नाहीये कॉफी प्यायला आणि पोटात जागा पण नाहीये. चला मी निघतो आता. सायलीचा मूड ठीक झाला असं लक्षात येतंय साहेबांच्या आणि ते तिथून आता निघून जात आहे. आणि प्रेक्षकांनो पुन्हा एकदा हा आजचा भाग संपला आहे. पण आता पुन्हा अजूनही त्या अर्जुनच्या घशात काही कॉफी पडलेली नाहीये. म्हणजे पुन्हा पुढच्या भागामध्ये आपल्याला ते कॉफीचंच प्रकरण पाहावं लागणार आहे. आता हा कॉफीला नाही म्हणतो. हा भाग इथेच पूर्ण झाला आणि पुढच्या भागात ही प्रिया त्याला कॉफी देते आणि हा पटकन पितो. आता या सायलीचा पुन्हा संताप होतो. ही पुन्हा कॉफी करते आणि त्याला म्हणते घ्या तुमची फेवरेट कॉफी. तसा तर त्यांनी आजचा भाग खूपच मोठा दाखवला त्यामुळे एखादा लाईक करायला विसरू नका हा आपल्या रिव्ह्यूला. आणि कला अद्वैत हे पण इंटरेस्टिंग ट्विस्ट आणि टर्नवर चालू आहे मालिका ती माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. अगदी खराखुरा रिव्ह्यू तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतो प्रेक्षकांनो. आणि ठरलं तर मगचा पण एक नवीन प्रोमो आलाय. प्रतिमा त्या किचन मध्ये काम करणार आहेत सायली सोबत. सायलीला असं वाटतंय की त्यानिमित्ताने त्यांना त्यांचा भूतकाळ आठवेल. बघूयात आता प्रतिमा त्याला त्यांचा भूतकाळ कधी आठवतोय ते. अहो थांबा चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट देखील करता आहात ना. धन्यवाद.